नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यावेळची राज्यसभा थोडी वेगळी राहणार आहे. यावेळच्या राज्यसभेत आजोबासोबत त्याचा नातूसुद्धा दिसणार आहे. म्हणजे आजोबा आणि नातू एकत्र दिसणार आहेत राज्यसभेत. हे बहुधा राज्यसभेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत असावं की आजोबाही खासदार आहे, राज्यसभा सदस्य आहे आणि नातूसुद्धा त्यांच्यासोबत आला आहे राज्यसभा सदस्य. राज्यसभा हे ज्येष्ठांचं सभागृह म्हणून मानलं जाते. पण आता काळाचा चमत्कार पहा, आजोबासोबत नातूसुद्धा राज्यसभेत बसणार आहे. ही गोष्ट आहे पवार कुटुंबाची. शरद पवार 85 वर्षांचे आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीचे 60 वर्ष ते याला साजरे करत आहेत. सलग 60 वर्ष. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेची त्यांची ही तिसरी टर्म आहे. त्यामानाने पार्थ पवार म्हणजे शरद पवारांचे पुतणे अजितदादा, स्वर्गीय अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार पहिल्यांदाच येत आहेत. मागे एकदा ते म्हाडामध्ये लढले होते, म्हाडा मतदारसंघातून, पण ते हरले होते. म्हणजे त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की बा पार्थ पवारांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. त्याच्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की मी पार्थच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही. आता आजोबा आपल्या नातवाच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही असं म्हणतो. तो नातू आता राज्यसभेत त्यांच्यासोबत बसणार आहे. राज्यसभा निवडणूक लढवताना, कुठलीही निवडणूक लढवताना उमेदवाराला आपल्या संपत्तीचं विवरण द्यावं लागतं. आपल्याकडे किती संपत्ती आहे, कशी संपत्ती आहे, त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. यावेळी शरद पवारांनी दिलेली संपत्तीचा तपशील दिला आहे, थक्क करणार आहे. शरद पवारांची मालमत्ता शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख आहे. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई या दोघांच्या मिळून 60 कोटी रुपयाची मालमत्ता पवारांकडे आहे. तर त्यांचा नातू म्हणजे हा पार्थ पवार याच्याकडे 88 कोटी 13 लाख मालमत्ता आहे. 88 कोटी 13 लाख रुपयाची मालमत्ता पार्थ पवारकडे आहे. म्हणजे आजोबापेक्षा नातवाकडे जास्त मालमत्ता आहे. तर शरद पवारांकडे जी जंगम मालमत्ता आहे ती 44 कोटी रुपयांची आहे. त्यांच्याकडे 3 कोटी 85 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने आहेत. पार्थ पवारची संपत्ती म्हणजे तालुक्यामध्ये त्यांची शेतजमीन आहे आणि घर आहे बारामती. त्याचं म्हणजे त्याचं ते 76 कोटी त्याचं मूल्य होते. तर हे दोन्ही आजोबा आणि नातू दोघंही म्हणजे गब्बर आहेत, श्रीमंत आहेत. पण त्यापेक्षा त्यांचं महत्त्वाचं म्हणजे ते दोघंही आपल्याला राज्यसभेत एकत्र दिसणार आहेत. पण त्यांची चर्चा त्यांच्या संपत्तीचीच जास्त होत आहे. म्हणजे आता विनोद तावडेंनी आपल्या संपत्तीचे डिटेल्स दिले आहेत. त्यांच्याकडे 28 कोटी रुपयाची मालमत्ता आहे, पण 4 कोटी रुपयाचा कर्ज सुद्धा आहे. शरद पवार 1967 मध्ये पहिल्यांदा निवडून आले विधानसभेवर. तेव्हापासून सलग ते कुठल्या ना कुठल्या सभागृहात राहत आले आहेत. कधी विधानसभेत, कधी विधान परिषदेत, कधी लोकसभेत, कधी राज्यसभेची त्यांची तिसरी टर्म आहे. 1996 पासून 96 पासून ते 2014 पर्यंत
शरद पवार लोकसभेत होते, मंत्री होते. म्हणजे ही एवढा पराक्रम करणारे फार कमी नेते आहेत, मोजके नेते आहेत. म्हणजे एम करुणानिधी, हे 60 वर्ष, अटल बिहारी 50 वर्ष, बाबू जगजीवनराम 50 वर्ष. हे असे मोजके नेते आहेत ज्यांनी प्रदीर्घ काळ सभागृहाचं सदस्यत्व घेतलं आहे. त्यात आता नितीश कुमारांची भर पडणार आहे. नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. म्हणजे शरद पवार म्हणा की नितीश पवार म्हणा, हे दोघेही नेते असे आहेत की ज्यांचा कधीही पराभव झालेला नाही. नितीश कुमार आता राज्यसभेत येत आहेत. तर असं हे राजकारणाचं वर्तुळ आहे. ते आता नव्याने आपल्याला नव्या व्यवस्थेत दिसणार आहे राज्यसभेत. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.